दिव्य रत्न प्रभ तू, साधू वरदान तू, साधू वरदान तू. आपण म्हणतो का हे, त्याच्यामुळे त्या साधूचं वरदान, त्या वरदानामुळे बाबासाहेब एवढे मोठे झाले. आता अशी गोष्ट साधू वरदान. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक सिद्धार्थ सम्यक संबुद्ध यांना त्रिवार वंदन. भगवान बुद्धाच्या शुद्ध प्रज्ञेतून स्थापन झालेला सद्धम्म, या सद्धम्मांना सुद्धा त्रिवार वंदन. याच सद्धम्माचा गेल्या 2500 वर्षापासून प्रचार आणि प्रसार करणारा पवित्र पावन भिक्खू संघ, या भिक्खू संघांना सुद्धा त्रिवार वंदन. या भिक्खू संघाची 3 रत्नाची ओळख करून देणारे परमपिता बोधिसत्व, विश्वरत्न, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण धम्मक्रांतीत माझे उरलेले जीवन समर्पित करतो. आज या ठिकाणी परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 134वी जयंती आहे. तिचे औचित्य साधून या ठिकाणी भदंत, पूज्य भदंत डॉक्टर भिक्षू SR इंदवंश महाथेरो यांनीही 16वी धम्म परिषद आयोजित केलेली आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटक पूज्य भिक्षू विश्वनानंदजी बोधी महाथेरो हे आत्ताच आपल्याला धम्मदेशना देऊन गेलेले आहेत. त्यांनाही त्रिवार वंदन. धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य डॉक्टर भिक्षू SR इंदवंश महाथेरो यांनाही त्रिवार वंदन. आणि या विशेष धम्मदेशना देण्यासाठी या ठिकाणी जे भिक्षुगण हजर आहेत त्यामध्ये भिक्षू यशोदीप, भिक्षू सुमेध बोधी, भिक्षू सुगदानंद आदी या ठिकाणी आणि श्रामेनकर या ठिकाणी या धम्म परिषदेमध्ये हजर झालेले आहेत. आता ही धम्म परिषद ही केवळ बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त भदंत डॉक्टर इंदवंश महाथेरोजी यांनी सादर केलेले आहे, या ठिकाणी आयोजित केलेले आहे. त्यानिमित्त मला त्यांनी 2 शब्द बोलण्याचा जो अवकाश दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. आणि त्यांना वंदन करून मी माझ्या धम्मदेशने सुरुवात करतो. बाबासाहेबांचं सर्वांनाच चरित्र माहित आहे. बाबासाहेबांनी काय काय केलं. आता भंतेजीने, मोठ्या भंतेजीने सुंदर प्रकारे आपल्याला काय काय झालं, काय काय नाही हे समजलं. परंतु बाबासाहेबांचं मी थोडक्यात बालपण आणि शिक्षण या विषयावर थोडं बोलणार आहे. तर बाबासाहेबांचे जे पंजोबा होते, बाबासाहेबांचे पंजोबा मालोजीराव सकपाळ, त्याचं नाव मालोजीराव सकपाळ होतं. आणि ते लष्करातले निवृत्त होते. ते सुद्धा लष्करामध्ये होते आणि लष्करातून निवृत्त झालेले होते मालोजीराव सकपाळ. आणि ह्याच मालोजीराव सकपाळाला
चार मुले आणि एक मुलगी होती. त्यापैकी रामजी बाबा एक आणि मीराबाई एक, अशा दोन, एक त्यांची मुलगी आणि मुलगा, आणि दोन मुलाचं काय कुठे निघून गेले ते होते, पण बाहेर निघून गेले. त्यातला एक मुलाचा आहे पाहता मी सांगेल थोड्या वेळाने की एक मुलगा काय होत गेला. तर हे असा हा परिवार आहे, सपकाळ परिवार. हा सपकाळ परिवार आहे. तर सपकाळ परिवार आहे, तर हे सपकाळ परिवार काय होतं, कबीरपंथी होतं. त्यांच्या घरामध्ये कबीरपंथी होते, पूर्ण कबीरपंथाला मानणारा हा परिवार होता. आणि कबीरपंथापासून ते फार धार्मिक. त्यांच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ वंदना म्हणजे त्यावेळेसची प्रार्थना हे झाले. ते रामायण महाभारत हे पूर्ण त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये होत असेल. तर असं करताना मग त्याच्यानंतर की लष्करातून निवृत्त झालेले मालोजीराव म्हणजे रामजी बाबाचे पिता, त्यानंतर रामजी बाबा सुद्धा लष्करात भरती झाले. पहा, आपल्याला पेशवाईच्या काळामध्ये आपल्याला हत्यार धरणं मुश्किल होतं. आपल्याला बिलकुल युद्धामध्ये आपल्याला घेत नव्हते. काही तुम्हाला माहित आहे की तुम्हाला तुमच्या समोर झालेलं जे की आपलं भीमा कोरेगाव हे का घडलं, तर त्याच्यामुळं की आपल्याला तलवार सुद्धा घेता येत नव्हती. परंतु इंग्रज आल्यानंतर इंग्रजाने आपली सगळे महार बटालियन भरती केली. बघा, ती महार बटालियन इंग्रजाच्या काळापासून आहे. तर आता सुद्धा या भारतामध्ये आता सुद्धा सैन्यामध्ये महार बटालियन आहेत. म्हणजे महार एवढे पूर्वीचे महार एवढे शूर आरवे होते, इतके शूर होते, एवढे कणकर होते, भारदस्त होते, कोणाला न भिणारे होते. परंतु त्यांच्यावर या राजाने, या पेशवाईने अतिदंड जुलूम करून त्यांना सगळं नमोहरत केलं होतं. का केलं होतं की यांना या आर्य ज्यावेळेस आगमन झालं त्यांचं, त्यावेळेस यांना फक्त महाराणीच रोखलं. महाराष्ट्र महारी म्हणजे महाखतरनाक असं त्यांचं नाव होतं. या महारामुळेच आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र हा देश झालाय. केवळ महारामुळं महाराष्ट्राचा हा देश आपला झालेला आहे. तर बाबासाहेबांचं या जीवात याच्यामध्ये असेल तर बाबासाहेबांचं रामजी बाबा सैन्यामध्ये भरती झाले. रामजी बाबाच्या इकडं बदल्या तिकडं बदल्या, सैन्यामध्ये लोकांची बदल्या होतच राहिल्या. मग एक वेळेस अशीच बदली झाल्यानंतर ज्या ठिकाणी बदली झाली त्या ठिकाणी रामजी बाबा एवढे कर्तबगार होते. खेळण्यामध्ये, क्रिकेट खेळण्यामध्ये परफेक्ट होते, फुटबॉल खेळण्यामध्ये परफेक्ट होते, सगळ्या कामामध्ये रामजी बाबा इतके एक्सपर्ट होते. आणि ज्या फलटणीमध्ये राहत होते त्या फलटणीमध्ये योगा मेजर सुभेदार धर्माजी मुरबाडकर यांची ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी झाली. आता मेजर धर्माजी मुरबाडकर हे ठाण्याजवळ, ठाणे जिल्ह्यातलं मुरबाड आहे, त्या मुरबाडचे होते. त्याच्यामुळे त्याला मुरबाडकर म्हणतात. आणि ते त्या ठिकाणी होते. त्या फलटणीत आलेलं त्यांनी रामजी बाबाला पाहिलं. रामजी बाबा कर्तबगार पुरुष, इतकं कर्तृत्ववान होते. कुठंही लात मारली तर पाणी काढणारे असे रामजी बाबा होते. तर हे मेजर धर्माजी बाबा मुरबाडकर यांच्या डोळ्यामध्ये रामजी बाबा बसले की हे आपल्याला आपल्या मुलीसाठी उत्तम आहेत म्हणले. कारण की त्यांना एक मुलगी होती भीमाबाई म्हणून, आणि तिच्यासाठी उत्तम असं त्याने ठेवलं. आणि रामजी बाबाला बोलून दाखवलं. पण ते धर्माजी बाबाला 5 भाऊ होते, हे 6 भाऊ होते टोटल, आणि 6ही भाऊ मिलिटरीमध्येच होते. 6 भाऊ आणि गडगंज पैसेवाले होते. पण रामजी बाबाचं त्यावेळेस कुटुंब जरा गरीब होतं. ते एकटेच कमवणार, गरीब होतं. तर 5 जणांची इच्छा होती की नाही आपल्याला नाही द्यायची म्हणले, हे गरीब कुटुंबात द्यायची नाही म्हणले भीमाबाईला. पण मुरबाडकर धर्माजी बाबाचा तो मुलगा फार हुशार, नाही आम्हाला माझ्या बहिणीला द्यायचंय तर तिथं द्यायचं रामजी बाबाकडेच. म्हणून असं झालं.
मग त्यावेळेस त्यांचं लग्न 1860 मध्ये दोघांचं भीमाबाईचं रामजी बाबाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग आता असे ते त्यांच्या नातेवाईक असे विचारले गरीब म्हणून भीमाबाईने मी सुद्धा अशी शपथ घेतली की जोपर्यंत माझ्या अंगावर सोनं चांद भरभरून येत नाही तोपर्यंत मी ह्या मोरबाडकरांचं घर पाहणार नाही. अशी भीष्म प्रतिज्ञाच घेतली आणि त्या गेल्याच नाही. मग रमाबाई रामजी बाबांना आणि भीमाबाईला 1890 पर्यंत 13 मुलं बाळ झाले. 1890 पर्यंत 13 मुलं बाळ झाले. तर 13 मुलं बाळ झाल्यानंतर बघा त्यांचे मी तुम्हाला सांगतो त्याच्या मुलाचे नाव जे जिवंत आहेत ते मेले 13 मधले बघा 13 पैकी एक बाळाराम जिवंत राहिले, एक गंगा मुलगी जिवंत राहिली, एक रमाबाई जिवंत राहिली, एक आनंदराव जिवंत राहिले, मंजुळा जिवंत राहिली, तुळसा जिवंत राहिली. हे मुले जगले पण बाकीचे सर्व गेले. आता असे करता रामजी बाबाचं बदली होता रामजी बाबाची बदली मध्य प्रदेशामध्ये झाली. मध्य प्रदेशमध्ये मऊ होत, त्या ठिकाणी मऊ गाव. मग त्या लष्करात होते, त्या लष्कराच्या ठिकाणी रामजी बाबा भीमाई राहत होते. त्याच्यानंतर त्यावेळेस भीमाबाई प्रेग्नंट होत्या आणि बघा असं बाहेर जाताना आता हेच तुम्हाला सांगतो की त्यांचा एक चुलताजी होता तर भीमाबाई असे कपडे धुवायला असं नदीवर पुरी नदीवरच जायचे, कपडे वगैरे धुवायला पूर्ण नदीवरच काम करायचे. तर कपडे धुवायला भीमाबाई नदीवर गेले, प्रेग्नेंट होते, पाहिलं. मग ते ऋषी होते, ऋषीचा गोसावीचा संघ होता. त्या गोसावीच्या संघातल्या एकाने पाहिलं, अरे हे म्हणले माझे सून आहे, हे माझे सून आहे म्हणून त्याने पाहिलं आणि ह्यानी बी ओळखलं, भीमाबाईनी बी ओळखलं. परंतु घरी जात नव्हते. मग त्यांनी सांगितलं की म्हणले आपले सासरे आलेत, म्हणले आहेत, म्हणले ते साधू आहेत. मग तू का नाही तुम्ही बोला. मग रामजी गेले, रामजी बाबाने त्यांना बोलून आणलं आणि रामजी बाबाने बोललं आणि रामजी बाबाने बोललं पाहिलं त्याला. तर त्यावेळेस त्या साधूने काय म्हणले की तुझा हा लाल खूप जगामध्ये कीर्ती करेल. त्यावेळेस व्हायच्या अगोदर म्हणून आपण काय म्हणतो, दिव्य रत्न प्रभ तू साधू वरदान तू, साधू वरदान तू आपण म्हणतो का नाही. त्याच्यामुळे त्या साधूचं वरदान, त्या वरदानामुळे बाबासाहेब एवढे मोठे झाले. आता अशी गोष्ट साधू वरदान तर लोक काय म्हणते काय साधू वरदान आपल्यामध्ये. अरे पण ते साधूने खरंच दिलेलं नाही. हे पुस्तकामध्ये हे धनंजय कीरच्या पुस्तकामध्ये आलेलं आहे की साधूनीच आशीर्वाद दिला म्हणून. त्याच्यामुळे बाबासाहेब आले. त्याच्यानंतर बाबासाहेब आल्यानंतर मग त्याच्यानंतर रामजी बाबा निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर मग ते म्हणले आपल्या गावी जाऊ. मग त्यांचं गाव कोकणात दापोली. दापोलीमध्ये आंबावडी म्हणून नावाचं गाव होतं, त्याचीच आले. दापोलीमध्ये राहिल्यानंतर बी त्यांना काही राहता आलं नाही. त्यांना तिथं पटलं नाही लोकांचे काय. आपल्या लोकांमध्ये फार पूर्वी होतं, आता बी पटलं नाही म्हणून ते मुंबईला आले. मुंबईला राहायला तेव्हा म्हणजे त्यावेळेस मौला बाबासाहेबांचा जन्म झाला 91ला जन्म झाला ना आले बाबासाहेब. त्यावेळेस 2-3 वर्षाचे होते मुंबईला आले. तर मग तिथं आनंदरावला आणि बाबासाहेबांना शाळेमध्ये घातलं. परंतु आता जसं आज मी मिलिटरीमध्ये आहे की मिलिटरीतून निवृत्त झाल्यानंतर दुसरीकडे नोकऱ्या मिळतात, तसं रामजी बाबांना सुद्धा मिलिटरीतून निवृत्त झाले आणि त्याला दुसरी नोकरी मिळाली. त्याची 82 मध्ये एक नोकरी मिळाली, ती मिळाली साताऱ्याला. मग ठीक आहे, मग साताऱ्याला ते परिवार घेऊन पुन्हा साताऱ्याला गेले. साताऱ्याला गेल्यानंतर साताऱ्यात पुन्हा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की शाळेमध्ये घातलं. लहानपणा शाळेमध्ये घातलं आणि शाळेमध्ये त्या ठिकाणी आनंदरावाला त्याला घातलं. तिथून मग एवढं पाहणं खरंच काय आहे. 13 अपत्य झाले भीमाबाईला आणि लहानपणी लग्न झालेलं.
लहानपणी लग्न झालं, 13 अपत्य झाले, त्याच्यामुळे त्यांची प्रकृती एवढी खराब झाली आणि त्याच्यामध्ये हे 14 रत्न झालं. पुन्हा या 14 रत्न झाल्यापासून त्यांची जास्तच प्रकृती खराब झाल्यानंतर मग त्यांची तब्येत खराब होता साताऱ्यामध्येच भीमाबाईचा निधन झालं. त्या ठिकाणी आणखीन समाधी आहे, समाधी साताऱ्याला आणखीन भीमाबाईची समाधी आहे. त्या समाधीवर आपले लोक जाऊन दर्शन घेतील, तर समाधी आहे. त्याच्यानंतर मग बाबासाहेब ते शिक्षण करायला साताऱ्यामध्ये, तर बघा आणखीन किती घटना. लहानपणच्या बाबासाहेब इतके बाबासाहेबाला चटके बसले, शाळात घातल्यानंतर बाबासाहेबाला वर्गात बसू देत नव्हते. बाबासाहेबांनी गोळपाट घ्यायचे आणि गोळपाट घेऊन दरवाजाच्या बाजूला बसायचं, अजिबात येऊ देत नव्हते. काय त्यांच्या बालमनावर किती बिंबल असत, किती जाती होत होते. ते तर ते झालं, पण त्यांना तहान लागली तर पाणी प्यायचं सुद्धा अधिकार नव्हता. पाणी सुद्धा प्यायला, पाणी जर ते म्हणजे मला पाणी प्यायचं तर शिपायाला बोलायचे, शिपायाला बोलवून ते नळ चालू करायचे, त्यावेळेस बाबासाहेबांनी पाणी प्यायचं. जर शिपाई नसेल तर बाबासाहेबांना पाणी सुद्धा प्यायला मिळत होतं. एवढ्या हालापेक्षा लहानपणापासून बाबासाहेबांनी भोगल्या. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी एवढं देश करून एवढं मोठे हे केलं, आपली सुधारणा केली. त्याच्यानंतर असंच त्यांचे वडील कोरेगावला, साताऱ्यापासून कोरेगाव होतं, कोरेगावला जायचे, नोकरीला होते. यांना बोललं मुलाला, पण बाबासाहेब लहानपणापासून इतके सुपर असं त्यांना कपडे बिपडे टॉप टेप मध्ये जसं काय कोणी ओळखत नव्हतं. मग हे आनंदराव आणि बाबासाहेब आणि त्यांचा एक भाचा, हे 3 जण त्यांच्या वडिलांकडे कोरेगावला निघाले. काही जागेवर ट्रेनने गेले, ट्रेनने उभारले. ट्रेन उभारले तर ट्रेनला त्यांनी पत्र पाठवलं की आम्ही या दिवशी येतो, तुम्ही स्टेशनवर या. परंतु ते पत्रच मिळालं नाही रामजी बाबाला. म्हणजे परेशान मग हे उभा राहिले स्टेशनवर. 3 लहान मग सगळे लोक गेले. स्टेशन मास्तर म्हणतो सगळे गेले, हे कुठले पोरत म्हणून स्टेशन मास्तर येतो तिथं. मग तू विचारतो तू कुठं जायचं काय, तर म्हणजे आम्हाला असं झालं तसं झालं. स्टेशन मास्टरला बघा, स्टेशन मास्टर जवळ गेला, पण त्याला जात कळता लगेच मागा सारखला. स्टेशन मास्टर बी त्यावेळेस तरी मागा सारखला, तरी त्याला दया आली. एका गाडीवाल्याला बोललं, मला याला घेऊन जा. आता गाडीवाल्याने सगळे अप टू डेट मुलं होती, ते कोणी दिसायसारखंच नव्हतं, अप टू डेट. पण आपली बोलीभाषा तेव्हा आपल्या वेगळ्या बोली होते ना, आपल्या बोलीचा आवडतो ओळखायचे. बोलता बोलता त्या गाडीवाल्याला पाहिलं, बघा किती आपले गीतकार बी किती झाले. गाडीवर थांबा, गाडीवर ते गाडी काढलं का नाही, याच्यावरच काढलेलं गाडीचं. त्याच्यानंतर त्या गाडीवाल्याने उतरून दिलं. त्याला उतरून दिल्यानंतर बाबासाहेबाला गाडीतून 3घाला उतरून दिलं. रात्रीची वेळ, पाणी नाही प्यायला, काय नाही, एवढी परेशान. मले कसं तरी घ्या, मले बा तुला आम्ही डबल पैसे देऊ. डबल पैशाचं आम्ही दिल्यानंतर मग ते मला ठीक आहे, पण एक आठ आहे म्हणले, गाडी तुम्ही चालवा, मी गाडीच्या मागे चालवलं. बघ किती वाट म्हणत त्यावेळेस, गाडी तुम्ही चालवा, मी गाडीच्या मागे चालवलं. ठीक आहे म्हणले. मग असं एवढं मोठं गाडीच्या करून तिथपर्यंत गेले. मध्ये पाण्यात तहान लागली, पण लोकांना माहित झालं की महाराज बोलले, तर त्याला नाली दाखवी जा, त्या नालीचं पाणी पी. पण असं पाणी नाही दिलं प्यायला. किती हालापेक्षा लहानपणापासून. मला सांगायचं तात्पर्य गेलं, बाबासाहेबांना एवढे चटके बसले लहानपणापासून. ते बाबासाहेबांचं तसे बाबासाहेब खतरनाक होते, आगाऊ होते, भेद नव्हते कुणाला. शाळेमध्ये भेद नव्हते, शाळेमध्ये भेद खतरनाक होते. खार टेरीबाज होते बाबासाहेब, आणि दररोज भांडण्याचे. बाबासाहेबांच्या घरी दररोज भांडण्याचे, याला मार त्याला मार त्याला मार. त्यावेळेस मी खोडकर, बाबासाहेब खोडकर होते, याला मार त्याला मार. ते एवढं करता रोज भांडण्याचे घरी. मग त्याला जर मारायला गेलं तर ते आत्या फार मीरा आत्या खूप लाड करायचं. मीरा आत्याने खूप सांभाळलं बाबासाहेबाला. सगळं मीरा आत्या सगळं रामजी बाबाला कधी हात लावू दिलं नाही. मीरा आत्या एवढं सांभाळलं मीरा आत्याने. बघा किती मीरा आत्याने जीवनाला आईच्या नंतर. त्याच्यानंतर या लहान मुलांची तारांबळ व्हायचे, खाण्यापिण्याची. मीरा आत्या कोबड्या होत्या, अशा कोबड्या होत्या. मग त्याच्यामुळे ते नवऱ्याचे त्याचे खटके सोडले होते, पण नवऱ्याने त्यांना सोडून दिलं होतं मीरा आत्याला. म्हणजे भावाकडेच राहत होते. मग ते मीरा आत्या सांभाळायच्या. मला काय करणार, खाण्यापिण्याची गैरसोय व्हायला लागली, कोणी करायला नाही. भीमा आई गेल्यावर कोण आहे करायला.
म्हणून रामजी बाबाने पुन्हा दुसरं लग्न केले. जिजाबाई म्हणून होतं, ती विधवा होती, विधवेसोबत मग त्यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर मग ते राहायला लागले. तर आता लग्न केलं भीमाबाईची जे सोनं चांदी सोनं जे होतं ते साड्या वेड्या ती ही वापरू लागली. बाबासाहेबाला प्रचंड चिडायचा. बाबासाहेब आईला बाई म्हणायचे. काय म्हणायचे? बाई. जसं आता मम्मी मॉम हे ते, तर बाबासाहेब बाई म्हणायचे. तेवढंच बाई म्हणायचे. हे माझ्या बाईचं घालती, हे माझ्या बाईचं घालू नको, माझ्या बाईचं तिला साड्या सुद्धा घालू देत ते बाबासाहेब. एवढे बाबासाहेब होते. म्हणजे लहानपणात बाबासाहेबांना किती दुःख. आई गेली, आईची छत्रछाया जाणं म्हणजे किती दुःख आहे. लहानपणी बघा आपण पाहिलं, लहानपणी एखाद्या मुलाचं आई वडील गेले तर किती हाल होते. तर बाबासाहेबांना ते सुद्धा चटके बसले. आईचे सुद्धा, आईच्या प्रेमापासून सुद्धा बाबासाहेब वंचित झाले. तर एवढं मोठं बाबासाहेबांनी हे केलं. त्याच्यानंतर शिक्षण चांगले बाबासाहेब मग आले. मग पुन्हा ते परिवार, बाबासाहेबांचा परिवार पुन्हा मुंबईला आला. पुन्हा बाबासाहेब मुंबईला शाळेत राहिले. मग बाबासाहेबांचं मुंबईला राहिलं. मग बाबासाहेबांचं पूर्वी लहानपणाचीच लग्न करायचे. 15 वर्ष 10 वर्षातच लग्न. मुलगी 8-9 वर्षाची असले की लग्न करायचे. मुलगा 15-20 वर्षाचा असला की लग्न करायचे 15-16. तर मग रामजी बाबाला फरक पडला की चला आता मुलाचं लग्न करून टाका. त्यावेळेस मला वाटतं रामजी बाबासाहेब 9वीला असतील. 9वीला मुलगी पाहिली तर एक मुलगी पाहिली. रामजी बाबाला पसंत आली. आता त्यावेळेस मुलं बी आई वडिलांच्या पुढे जात नव्हते. आई वडील जे करतील ते आता सांग नाही की मला हेच पाहिजे, मला तीच पाहिजे, हेच पसंत आहे, मला तीच करायची. ह्याच्या पूर्वी नव्हतं. 60-70 वर्षापूर्वी सुद्धा नव्हतं. आई वडिलांच्या म्हणण्यानुसारच लग्न करावं लागत होतं. तर मग रामजी बाबाने एक मुलगी पाहिली आणि तिचं आपली सुपारी फोडली. आपल्या पहिली भाषेत सुपारी म्हणायचे. सुपारी फोडली, अग्रीमेंट झालं. सुपारी फेडल्यानंतर पुन्हा बाबासाहेब पाहत भाय काढायला गेले. तर भाय काढायला त्यांना रमाबाई दिसल्या. रमाबाई फार सुंदर दिसायला तेवढ्या. अरे म्हणले आपल्याला बाबासाहेबाला हीच जोडी दिसायला सुंदर चांगली रमाई. आता काय करावं? पहिले तिकडलं सगळं काही का व्हायला म्हटलं हे काढायचे. मग बाबासाहेब रामजी बाबाने रमाईची सुपारी फोडली आणि रमाईला केलं. त्या पहिल्या मुलीची जी सुपारी फोडलेली त्यांनी त्यांच्या रमाजीवर दावा केला. तेव्हा पंचायत होती. पंचायत बसायची. कोर्ट काय पंचायत मध्ये बसल्यानंतर की रामजी बाबाने मग त्याला उत्तर दिले का तुम्ही मला काय दंड देताल, काय दंड लावताल? तर मी दंड भरतो. परंतु ही मुलगी, तिला आई नाही, वडील नाही, याच्यासाठी मी करायला लागलं. तर तुम्हाला काय दंड भरायचा दंड भरा. आणि रामजी बाबांनी तो दंड भरला आणि रमाईचं लग्न. बघा लग्न बी काय झालं. आज काय आपले लग्न आहे, काय डीजे, काय नाच, काय हे चाललंय आपले आता. बघा बाबासाहेबाच्या ह्याच्यामुळं. आणि बाबासाहेबाचं लग्न मच्छी मार्केटमध्ये, भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये. ते बी मच्छी मार्केट संपल्यानंतर संध्याकाळी. आणि त्याच्यानंतर लग्न झालं. पाऊस बी पडला. बघा तो पाऊस निसर्गाला बी त्याच्या लग्नाला साथ दिलीच म्हणा. निसर्गाने सुद्धा लग्नाला साथ दिली. पाऊस पडला. तर पाऊस छत्री काढली. रमाई 9 वर्षाची, बाबासाहेब 16 वर्षाची. जे काही छत्रीत उभं राहिले दोघं एकूण बघायला काय त्यांना समाधान, काय एकामेकाकडे पाच उभं राहिले. बघा ते लग्न झालं. लग्न पार पडलं. तर लग्न पार पडल्यानंतर मग पुन्हा बाबासाहेब म्हणले 10वीला मॅट्रिक पास झाले. म्हणजे आपल्या समाजातून, दलित समाजातून पहिले त्यावेळेचे बाबासाहेब मॅट्रिक पास झालेले. मॅट्रिक पास झाल्यानंतर मग त्यांचा सत्कार ठेवला. आता मोठ्या वतीने सांगितलं केळुस्कर गुरुजीने ते त्यांना पुस्तक दिलं. तर त्या सत्कारामध्ये केळुस्कर गुरुजीने त्यांना ते गौतम बुद्धाचं चरित्र दिलं. आता हे पहिले तर कबीरपंथी, घरामध्ये कबीरपंथ होता. मग कबीरपंथी, कबीर काय सांगायचे, सगळं बुद्धाचं सांगायचं. सगळं कबीरपंथ हे बंद. कबीरपंथ त्यांचे रोज द्वय चालायचे. रोज
जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान। जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान। मोल करो तलवार का, पड़े रहने दो म्यान। कबीरा पड़े रहने दो म्यान। हे बाबासाहेबाला कबीरपंथी हे धोये व्हायचे त्यावेळेस काय होतं, जाती ना पूछो. अरे जातपीत काय, कबीरपंत म्हणाले कुठला शूद्र, कुठला ब्राह्मण, कुठला क्षत्रिय, कुठला शूद्र, कुठला पैसे, अजिबात जातपीत काय नाही. अरे ज्ञान पहा ना त्याचं. तुम्ही जाती पाहतील काय पाहता, त्यात ज्ञान पहा, ज्ञानासारखं पहा. तर कबीराने त्यावेळेस जाती पातीवर हल्ला केला म्हणून बाबासाहेबाला ते दोहे आवडले. आणि त्याच्यानंतर हे बुद्धचरित्र वाचल्यानंतर आणखी त्याच्यावर पक्काच भाव झाला की बुद्धामध्ये कुठली जात नाही, पात नाही, काय नाही. भगवान बुद्धाने काय सांगितले, जात. भगवान बुद्धाच्या संघामध्ये कमीत कमी 80% ब्राह्मण होते, 80% ब्राह्मण होते. परंतु भगवान बुद्धाचा संघ कसा होता, आता हे नद्या आहेत, गंगा नदी आहे, यमुना नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे. आता नद्या वाहत 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 कुठं मिळत्या, समुद्राला. आता समुद्रात मिळाली तर तुम्ही ओळखाल का पुन्हा, ही गंगा आहे, हिचा ब्रह्मपुत्र आहे, ओळखू शकत नाही नदीला, ओळखू शकत. तसा भगवान बुद्धाचा संघ होता. ब्राह्मण येऊ, शूद्र याच्यामध्ये कोणी नाही. एक वेळेस भिक्षू झाला की त्याला जात नाही, पात नाही, काय नाही. हे सुद्धा बाबासाहेबाला फार भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये समानता आहे, करुणा आहे, मैत्री आहे, बंधुत्व आहे. हे सुद्धा त्यांच्या डोक्यावर लहानपणीच बिंबवलं होतं. असंच लहानपणी बिंबवलं आणि बिंबवलं म्हणून ते भगवान बुद्धाचं चरित्र वाचल्यानंतर पूर्ण त्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये भगवान बुद्धाने मनात घर केलं होतं आणि त्याच वेळेस ठेवलं होतं. म्हणून त्यांनी 1935 ला सगळं झाल्यानंतर 1935 ला ज्या वेळेस येवलेला धम्म सभा झाली त्या सभेत म्हणले होते बाबासाहेब की मी हिंदू म्हणून जन्मला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यांची ती भीष्म प्रतिज्ञा त्यांनी 21 वर्षानंतर पूर्ण केली आणि 1956 ला आपल्याला 14 ऑक्टोबर 1950 धर्म दिला. परंतु त्यावेळेसचे चटके, त्याच्यानंतर आणखी किती शिक्षण, काय किती बाबासाहेबांनी त्रास काढलो. तुमच्या मध्य प्रदेश मध्ये बाबासाहेब सयाजीराव गायकवाडच्या स्कॉलरशिप दिल्यामुळे त्याचं शिक्षण झालं ना. ते स्कॉलरशिपच्या बदली त्याला नोकरी करायची होती सयाजीराव गायकवाडचे. एक गायकवाड नोकरीला गेले असता तिथला एवढे मोठे बॅरिस्टर झालेले बाबासाहेब, पण तिथला हलकासा चपरासा फाईल अशी फेकून द्यायचा. त्यावेळेस सुद्धा फाईल फेकून देत असायचो आणि ती फाईल तिकून आली की त्या फाईलवर गोमूत्र शिपडायचे बघा. तर एवढं मोठं बाबासाहेबाला मी त्यावेळेस बाबासाहेबांनी मी एवढं मोठं शिक्षण घेतलंय, एवढं मोठं झालंय, माझ्याविषयी एवढं आहे तर माझ्या समाजाचं किती असेल. म्हणून बाबासाहेबांनी जे झिजले आणि समाजाला फार मोठं वैभव प्राप्त करून दिलं. तर बाबासाहेबांनी फार फार खास्ता खाल्ल्या. इतक्या खास्ता खाल्ल्या का नाही, तेच आता सांगितलं, भरतीजी सांगितलं की त्याला राग बी येत होता पण करुणा बी उत्पन्न व्हायची. कारण बोधिसत्वाचं तेच गुण असते. राग येतो पण राग आले की दुसऱ्या क्षणी करुणा उत्पन्न होते. त्याच्यामुळे बाबासाहेब बोधिसत्व होते, त्यांच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होत होते. अशा गोष्टीने त्याच्यामुळं आज जगामध्ये पूर्ण कोण आहे मला सांगा, पूर्ण जगामध्ये केवळ एक ना एक केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होती. बाकी कुणाची पाहिली का तुम्ही, ऐकलं का कोणी? अजिबात एवढे महान नेते कोण नाही. ते का झालं तर तेच सांगितलं, शील म्हणून बाबासाहेब म्हणत होते. बाबासाहेब का म्हणायचे, बाबासाहेबांनी काय म्हणले होते की मला माझे 3 गुरु आहेत. तुम्हाला तर माहिती आहे
बाबासाहेब 3 गुरु सांगितले होते. पहिले गुरु माझे भगवान बुद्ध, दुसरे गुरु संत कबीर आणि तिसरे गुरु महात्मा फुले. हे गुरु सांगितले, या गुरु सांगितलं. आणि त्याच्यानंतर पहिले काय म्हणले की तिसरे आणखी तिसरे म्हणले की मला आणखी माझी जे आपण नाही आमचं कुलदैवत, पहिले कुलदैवत मानले ना, आपल्याला काय होतं मरी आई पीर आई ते होते का नाही. तो बाबासाहेब म्हणले माझे जे कुल उपास्य आहे ती विद्या आहे माझी, विद्यालाच मी मानतो. विद्यानंतर स्वाभिमान, स्वाभिमानला मानतो. स्वाभिमानानंतर शील, आणि शिलामुळेच बाबासाहेबांचं जिकडं तिकडे पडतं. शील फार महत्वाचं आहे. भगवान बुद्धाने सांगितलं की तुम्ही कुणी जोही शीलवान राहील त्याच्या शिलाचा गंध सर्वत्र दुर्मिळत राहील. त्याच्यामुळं भगवान बुद्धाने सुद्धा शिलाला महत्व दिलं आणि बाबासाहेबांनी सुद्धा शिलाला फार महत्व दिलं. तेच बाबासाहेब अमेरिका, इंग्लंड इकडे आपले भारतातले विद्यार्थी शिकायला जायचे ना, तिथं फार थंडी असायची, फार थंडी असायची. थंडी असल्यामुळे ते गरमी येण्यासाठी ते ड्रिंक घ्यायचे, ड्रिंक. तो बाबासाहेबांनी अजिबात शिवलेले ते. त्याच्यानंतर एक वेळेस अशी घटना झाली अमेरिकेमध्ये. एक लुईस नावाची सुंदर बाई होती, सुंदर, त्यांचं फार चांगलं होतं, श्रीमंत करोडपती आमच्या बोलते होती. त्या बाबासाहेबांकडे आली एक वेळेस. बाबासाहेब शीलवान बघा, बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेबला म्हणाले, बाबासाहेब मला तुमच्यासारखा एक मुलगा पाहिजे. बाबासाहेबांनी छानपणे विचार केला. असं करणं म्हणजे ठीक आहे, मला सुद्धा पुत्र मानला म्हणले, काय बिघडतं म्हणले, मला सुद्धा पुत्र मान. ते एवढं म्हणजे शील सांगा, बाबासाहेबांचं शील सांगायचंय तर आजकाल कोण पाळते असं. बाबासाहेब शील पाळले. बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये दारू नाही शिवली, बिडी नाही शिवली, दारू नाही, काय नाही, कुठलं नाही, व्यभिचार नाही, म्हणजे पूर्ण शीलवान होते. आणि शीलवान असल्यामुळेच त्यांच्या बरोबर कोणी, त्यांच्या नादे कोणी लागत नव्हतं. सगळ्याचे सांगितलं, भतीजीने सगळ्याचे किती किती वाईट गुण सांगितले, पण बाबासाहेबाचा एकही वाईट गुण कुणी काढू शकला नाही. फार प्रयत्न केले बाबासाहेबाला कुठं कैची धरा, कुठं काय करा, बाबासाहेब कधी कैची सापडले. शीलवान होते. शील असल्यामुळे बाबासाहेबाला कुठलीच भीती नव्हती. आणि बाबासाहेब म्हणायचे माझ्या शील आहे, माझे शील असल्यामुळे मला कुठल्याच प्रकारची भीती नाही. त्याच्यामुळे शीलवान व्हा. भगवान त्यांनी सांगितलं आपल्याला शील पालन करा. शील पालन करणं फार महत्वाचं आहे. शिलामुळे सगळ्या गोष्टी होत्या. आणि विद्या, बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपले शिकले, नोकरीला लागले, आणि नोकरीला लागून काय झालं, बाल्याची माय आणि 2 बाय 2ची खोली याच्यातच राहिले, पण त्यांनी समाजाकडे लक्ष नाही दिलं. तर बाबासाहेबांनी जे शिकले त्याने दुसऱ्याला मदत करा, पण एकानेही नाही मदत केली. अशा गोष्टीला संघर्ष करा म्हणलं तर संघर्ष कुठं करते. एकजूट तर नाहीच. बघा आता आहे कधी एकजूट आपल्यात. आपले किती लोक किती पक्षात गेले. आपली जर एक युनिटी असती तर आपल्याला एवढी आपली नेटापोटी. आणि आणखीन बी आपल्यावर असा अन्याय होणार आहे तुम्हाला सांगतो. पोरी सारखं तर नाही यावं, आम्हाला तर भीती वाटते. व पोरीच्या सारखं तोंडाला लोटकन ढोंगणाला खराटा होता ती तर गोष्ट नाही व्हावा. कारण की आता सगळे आपल्या स्कॉलरशिप बंद झाल्या, पूर्ण आपल्या जेवढ्या सवलती त्या बंद व्हायला सवलती. त्याच्यामुळे आता आपण पुढचं, आणि शिक्षण महाग करून ठेवलं. कोण गरीब माणूस आपल्या मुलाला शिकवी, एवढं मोठं शिक्षण महाग करून ठेवलं. त्याच्यामुळं आपली यावेळेस आता म्हणजे काही खरं नाही आपल्या समाजाचं. आणि आज तुम्ही पाहता की आता आज कमीत कमी 2 महिन्यापासून महाबोधी विहाराजवळ भिक्षू संघ किती आमच्या ताब्यात द्या म्हणून उपोषण करते, आंदोलन करते. तरी इथल्या सरकारच्या कानावर जोर आहे ना, त्या बिहार सरकारच्या बी आणि पंतप्रधानाच्या. म्हणजे आपलं मंदिर असून आपल्याला द्या. मला सांगा तुम्ही, त्या राम मंदिर तयार केलं त्याने, तिथं घेतलं का आपला बुद्ध भिक्षू एखादा? घ्यायला पाहिजे का नाही? मग राम मंदिरात घ्यायला पाहिजे का नाही? का नाही घेतला? आता एवढं शिखाचा गुरुद्वारा आहे, त्याच्यामध्ये आहे का कोणी शिखाशिवाय? शिखाचंच मंत्रिमंडळ. मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये
मुसलमानाचाच कारभार चालतोय, ख्रिश्चनाच्या मंदिरामध्ये ख्रिश्चनाचाच कारभार चालतो. मग आपल्या महाबोधी विहारामध्ये का ब्राह्मणाचा व्हायचे? त्याच्यामुळे हा लढा आहे. 3-4 वेळेस लढा झाला, परंतु हे लोक काही चॉकलेट देतात कोणाला लढा देणाऱ्याला आणि तो लढा तुटतो. पण आता जरा लढा पक्का झालाय, पक्का लढा झाला, पण तरी सांगता येत नाही. धमक्या देतात, मारतात, बिहार गुंडे सगळं असं लांब लिहून ठेवलं आपल्या भिक्षूला त्यांनी. याच्यामुळे अशी फार आपले वाईट दिवस येणार आहे. आता काय आपल्याला दुसरे काय बाबासाहेब येणार नाहीत की बाबासाहेबांनी काढलं कसं? बाबासाहेब म्हणते तुमच्या सवलती माझ्या कोट्याच्या खिशात आहेत, तुम्ही घाबरू नका. बाबासाहेब आम्ही बुद्ध झाले तर आमच्या सवलती काय होत्या? अरे तुमच्या सवलती माझ्याकडे, तुम्ही घाबरू नका म्हणले, बुद्ध व्हा. म्हणून बाबासाहेबांनी एवढा मोठा धर्म दिला आपल्याला. पण हा धर्माचा बी आपल्या बऱ्याच ठिकाणी हेळसांड होती. बाबासाहेब म्हणले होते तुम्हाला बाबानो एवढा मोठा धर्म दिला मी, पण महाराणी बाटवल्या म्हणून असं करू नका. तर तेच व्हायला लागले, महाराज बाटवायला लागले. काय करायचे? विहारामध्ये एवढी नागांनी गर्दी कमी आहे, विहारामध्ये यायला पाहिजे का नाही? विहारामध्ये येणं नाही, मुलांना आलं नाही, मग धर्माचा प्रसार आपला कसा होईल? भिक्षू जितके जाते त्यावेळेपर्यंत भिक्षू सांगतात आता आमच्या भंतीजो कसे बी याच्याकडून ऑनलाईन म्हणून कसं बी गावाला धर्माचा प्रसार चालतोय, ते बी ऐकायला पाहिजे, पाहायला पाहिजे. भाऊ घरी बसल्या बसल्या तरी पहा, ऐका आणि सुधरा. एवढं मोठं आता भिक्षू धर्माच्या प्रसारासाठी करते. आणखीन भिक्षूने काय करायचं? पण लोकांचं बी काम आहे, उपासकाचं काम आहे, उपासिकाचं काम आहे सुधारणा म्हणून. तर या ठिकाणी आपण एवढंच म्हणतो की बाबासाहेबांची 134वी जयंती, या 34व्या जयंतीनिमित्त आपल्याला सर्वांना शुभेच्छा. आपलं सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, सुखी हो, मंगल हो, मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.